मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 94 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणातेची हे नाम आता. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे. राग आला तर त्रैलोक्याला अर्थात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ जाळून भस्म करण्याची ताकद ज्यांच्या रागात आहे तेच भगवान शंकर राम नाम घेतल्यावर पूर्णपणे शांत होतात. विश्वमाता पार्वती ही राम नामाचा जप आदरपूर्वक करते. म्हणून हे मना, तू देखील प्रभू रामचंद्राचे नाव घे. मित्रांनो, राम केवळ नाव नसून दैवी शक्ती आहे. नियमित राम नामाचं स्मरण केल्याने आपली चित्तवृत्ती, मन, विचार व ऊर्जा शुद्ध होत जातात. यामुळे हळूहळू आपल्यातील दोष दूर होतात व सत्वगुण विकसित होतात. नामस्मरणाचा हा प्रभावी मार्ग पुढे आपल्याला मोक्षापर्यंतही घेऊन जातो. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. यामुळे हळूहळू आपल्याला त्याची सवय होते व चालता फिरता आणि आपलं दैनंदिन काम करता ईश्वर नाम सतत आपल्या मुखात राहतं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि क्रोध आने पर स्वर्ग, पृथ्वी और पाताल तीनों लोकों को जलाकर भस्म करने की शक्ति जो रखता है वही महादेव राम नाम का जप करने पर शांत हो जाते हैं. विश्व माता पार्वती भी उस राम नाम का जप बड़े आदर से करती है. इसलिए हे मन, तुम भी अब राम नाम जपो. दोस्तों, राम केवल नाम नहीं बल्कि दिव्य शक्ति है. नियमित राम नाम जपने से हमारा चित्त, मन, ऊर्जा और विचार शुद्ध हो जाते हैं. इससे धीरे धीरे हमारे दोष दूर हो जाते हैं और हमारे गुण बढ़ते हैं. नामस्मरण का यह मार्ग आगे हमें मोक्ष की ओर ले जाता है. इसलिए बिना आलस्य किए नियमित भगवान का नाम लेते रहे. इससे धीरे धीरे हमें इसकी आदत हो जाती है और चलते फिरते और अपने रोज के काम करते भगवान का नाम हमेशा हमारे मुख में रहता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, when he gets angry, he has the power to burn to ashes the three worlds, that is heaven, earth and underworld. The same Mahadev become calm on chanting the name of Rama. Vishwa Mata Parvati also chants the name Rama with great respect. Therefore, O mind, you too chant the name of Lord Ramchandra. Friends, Ram is not merely a name but a divine power. Regularly chanting the name of Ram purifies our consciousness, mind, energies and thoughts. As a result, our flaws gradually dissipate and sattva qualities develop. The path of chanting the Lord's name further leads us towards salvation. Therefore, without giving into laziness, continue to regularly chant the name of God. Gradually, we become accustomed to this practice, and as we go about our daily activities, the name of God remains constantly upon our lips. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.